आपणास कविता लिहून पाठवतात। ते सांगतात की मैदानाच्या समोर दिसतात बोटी, खेळाडू मित्रांना खेळण्यासाठी करू नका खोटी। दीपेश माने सरांच्या समालोचनातून प्रत्येक खेळाडू प्रेक्षकांच्या गालावरती पडते आनंदाची हाटी, कारण अर्नाळा किल्ल्यामध्ये भरपूर आहेत बोटी। एकंदरीत किशोर तरे म्हटलं की वेगवेगळ्या कवितांचा छोटा छोटा नजराणा ते सातत्याने पेश करत असतात। चला चला थोडस घाई करूयात, एडव्हान्स संघ आमच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर। आणखी एक कविता किशोरजींची आपल्याला येते। किशोरजी सांगतात, पालघर जिल्ह्यातले क्रिकेटपटू अर्नाळा किल्ल्यात झालेत गोळा। होळीपाडा क्रिकेटची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रत्येक संघाचा आहे डोळा, आणि अर्नाळा किल्ला गाव साजरा करतोय होळीपाडा क्रिकेट क्लबचा भव्य सोहळा, भव्य सोहळा। क्या बात आहे। किशोरजी खूप चांगल्या कवितांचा नजराणा पेश करत असताना पहिला बॉल हाताळण्याकरिता होळीपाडा एक्सप्रेस हर्षद मेहर, स्ट्रायकरकडे मृदुल पाटील ब्लॅक डायमंड ऑफ पालघर, तर त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर एंडला भाविक तरे। छोटा पॅक बडा धमाका फलंदाजी करण्याकरिता दाखल होतोय। लेट्स प्ले राकेश राऊत सर सांगतील। पहिला बॉल गोलंदाज हर्षद मेहरचा, स्ट्रायकर एंडकडे मृदुल पाटील। पहिलाच बॉल पडल्यानंतर खाली राहिला, दुंडो दुंडो रे साजना, टाळ्यांचा गजर हर्ष कल्लोळ। पहिला डॉट बॉल, हे घडणार आहे, हे घडणार आहे। होळीपाडाच्या मैदानावरती घरचा संघ खेळतोय, होळीपाडाचा हर्षद मेहर गोलंदाजी करतोय, त्यामुळे त्याच्या विपक्षात खेळणाऱ्या मृदुलला देखील हे विसरून चालणार नाहीये। परंतु मृदुल पाटीलला कोण विसरेल, पहिल्या दिवसामध्ये तब्बल 3 मॅन ऑफ द मॅच त्याने घेतल्या होत्या। पडत्या पावसात चांगली फलंदाजी, यावेळीचा बॉल अधिक बाहेर चालला, अधिक बाहेर चालला, पंच 2 हात रुंदावतायत, व्हाईट बॉलचा इशारा। अतिरिक्त धाव धावपलकावरती वधारली जाते, धावपलक पोहोचलं जात आहे 1 या आकड्यावरती। धावांचा श्री गणेशा मृदुल पाटीलला विसरून चालणार नाही। लेदर बॉलचा खूप चांगला अनुभव त्याच्याकडे आहे, आणि दुसऱ्या दिवसामध्ये पडत्या पावसात अगदी क्रॅकिंग स्ट्रोक त्याने खेळले होते। तो मृदुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्रायकर एंडला। यावेळीचा बॉल तेज तरारा क्रॅकिंग स्ट्रोक, करारा प्रहार, वा 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 काय क्षेत्ररक्षण, तेवढीच वेगवान फेकी, क्या बात आहे भूमेश, फुल पॅक। एकेरी धाव धावपलकावरती वधारती आहे। कौस्तुभ मेहर आम्हाला जॉईन होत आहेत। कौस्तुभ, मैदानामध्ये अगदी या थंड वातावरणामध्ये देखील वातावरण गरम झालंय, कारण घरचा संघ खेळतोय। परंतु या स्ट्रोकला जर तुम्ही पाहिलत ना, अगदी जबरदस्त क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला। ऑन दी ऑफ खेळले होते, आणि मृदुलकडे ही खासियत आहे, कारण लेदर बॉल तो खूप चांगला खेळतो, आणि त्यामुळे अशा प्रकारचे फटके त्याने खेळले आहेत। आणि कौस्तुभ, आणखी एक माहिती तुम्हाला सांगेल, यंदाच्या रॉकी ग्रुपचा म्हणजेच टेंबी खोडाव्याचा वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द सिरीजचा बाईक घेणारा खेळाडू अर्थातच मृदुल पाटील। नाही सर, नक्कीच जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू मृदुल पाटील। पुन्हा एकदा सज्ज होते हर्षद। ओ फुल 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 फुलचा फटका बसलाय, पाठीमागे पकडलाय, जेल खेळ संपलाय, पहिल्या विकेटचं बटन गॉन। थँक्यू। कशा प्रकारे बाद चालले होते पहा, फुल करायचं होतं, फुल करता करता बॅटची एज लागली, थोडीशी हलकी एज, आणि हलकी एज लागत असताना पाठीमागे चेंडू निघून गेला जागृतच्या हातामध्ये। नगरकार पहिल्या विकेटचं बटन, आणि बाद व्हावं लागलं होतं। सर दीपेश सर, गुरुवारपासून आपण आहेत, एडव्हान्स संघाने जो काही खेळ शुक्रवारच्या दिवशी दाखवला होता तो सर्वांच्या मनाला भावणार आहे, विसरून चालणार नाही। इकडे मॅच कुठे बनले, पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद झाला, इकडून आता येणाऱ्या 15 चेंडूमध्ये काय करायचंय, खूप मोठी जबाबदारी मृदुलवर आली गेली, आणि या जबाबदारीला बघता बघता मृदुल धावफलकापर्यंत कुठपर्यंत नेईल यावर सुद्धा चर्चा असणार आहे। थोडंसं डीजे ऑपरेटर, थोडंसं माईकला साऊंड द्या, दोन्ही माईकला थोडासा आवाज द्या, आणखी फक्त बिघडवू नका, थोडासा आवाज द्या, कारण रेड माईकचा आवाज खूपच कमी आहे। चला चला मैदान खाली करा। आज बहुसंख्येनं महिला प्रेक्षकांना आपण बक्षीस देण्याकरिता पाहतोय, परंतु मी चंद्रआजींचं कौतुक करेन। मला वाटते वयाशी 60 ओलांडली असेल, परंतु मैदानामध्ये येत असताना प्रेक्षकांना आशीर्वाद, खेळाडूंना आशीर्वाद रूपी बक्षीस देत असताना मात्र मन जिंकून घेतलंय त्यांनी। भावेश आल्यात, दौकरे आताचा भावेश फलंदाजी करण्याकरिता हर्षद मेहरच्या विपक्षामध्ये क्षेत्ररक्षण बदललं जात आहे। चला थोडंसं घाई न खेळूयात, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॅकवर्ड ऑफ पॉइंटला नेला जातोय, रादर कव्हर पॉइंटला उभा केला नितेशला।
यावेळीचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट लॉंग लेगला त्या ठिकाणी नितीन होते, उचलून फेक करतील. थोडंसं भिंगरी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नितीनचं, कारण नितीन म्हटलं की अगदी सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्याबद्दल, आणि परंतु त्या परिस्थितीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी सातत्यानं नितीन करत असतात आणि त्यामुळे ते एस एस क्लबचे प्रतिनिधी आहेत. आज मी 2 दिवस बघतोय, खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली दोनही दिवसांमध्ये. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावपलक 4 या आकड्यावरती. आता इथून हा होळीपाड्याचा संघ कसा काय आला वरती, आपण याच्याबद्दलची माहिती देऊया. घरच्या मैदानावरती खेळत असताना गावच्या 4 संघांमध्ये लीग स्टेजमध्ये पहिल्या दिवशी जे सामने झाले आणि त्या सामन्यांच्या अगोदर या खेळाडूंनी जी मेहनत घेतली मैदानावरती, त्या मेहनतीच्या बळावरती मी म्हणेन परमेश्वराची कृपा एस एस क्लब होळीपाड्यावरती पाहायला मिळाली आणि त्यामुळे की काय कौस्तुभ हा संघ पुढे येताना पाहायला मिळतो आहे. यावेळीचा बॉल अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटला मृदुल, दिशा से भटकेंगे तो अंपायर जी आपको वाइड के रूप में फटके जरूर देंगे. धावपलकावरती एक धाव वधारती आहे. धावपलक कौस्तुभ पहिल्या षटकामध्ये 1-4. चांगली सुरुवात आहे, खूप चांगली सुरुवात आहे. पहा 4 धावा धावपलक. हर्षदच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेलाय. ओ टो टो कुठे लागलाय, कुठे लागलाय, क्षेत्ररक्षक आहे. मोठ्या विकेटचं बदल, मोठ्या खूप मोठ्या विकेटचं बदल. फटका बसला, फटका बसत असताना आता मात्र मृदुलला बाद व्हावं लागलं. थँक्यू डीजे मास्टर. थांबवतो डीजे मास्टर आपणाला. कौस्तुभ हा विकेट नव्हता, तर अर्नाळा किल्ल्याच्या समुद्रावरती जाळ्यात अडकलेला हा सर्वात मोठा मासा होता. मृदुल मेहर स्वस्त्यामध्ये परतन, हे मात्र आज मैदानामध्ये जमणार नाहीये एडवणकरांना. मृदुल मेहर जो या स्पर्धेच्या प्लेअर ऑफ द सिरीज मधला प्रमुख खेळाडू होता, तो आता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये लवकर गारद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. हर्षल येत आहेत. हर्षल आणि भावेश, इथून या दोघांना आता डाव सावरायचा आहे. नुसता डाव सावरायचा नाहीये, तर धावांचा डोलारा उभारायचा आहे. कौस्तुभ शेवटचा 1 बॉल आहे, 4 धावा आहेत धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा घरच्या मैदानावर खेळण्याचा एक्सपिरियन्स काय असतो हा पूर्णपणे दाखवून दिला हर्षदने. 4 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये, 2 गडी बाद, दोन्ही महत्वाची गडी. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओ वेगवान वेग. ओ ये क्या हुआ, ओ ढूंढो रे साजना. हातामध्ये आलेला चेंडू सुटला. पहिलं षटक संपलं. 4 धावा धावपलकार, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना एडवनचा संघ एस एस अर्नाळा किल्ला या संघासमोर. हे सामना रंगला, प्रेक्षकांना आणखीन रंगतदार करण्याकरिता डीजे मास्टर कडे जाऊया. मला वाटते मंचित आहेत तिकडे डीजे वरती. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. कौस्तुभ, या अगोदरच्या बॉलवर काय झालं पहा, ओव्हर एक्साइटमेंट झाला. एसटी रक्षक जेल आपल्या दिशेने येतोय हे पाहत असताना एक्साइटमेंट वाढली आणि रिप्ले मध्ये जर तुम्ही पाहिलात ना, तर बॉल आपल्या जवळ येण्याच्या अगोदर त्यानं जेल कंप्लीट केला. ते पहा, अगोदर त्याच्या पंजा तो बंद झाला, बॉल उशिराने डिलिव्हर झाला आणि तदनंतर मग कपाळावर हात लावण्यापेक्षा दुसरं काही जागृतकडे उरलं नव्हतं. आता इथून कपाळावरती हात मारण्याची वेळ कुणावरती येणार आहे. नितीन आलाय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकामध्ये नितीनच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसरा षटक
mode. हे भाऊ थोडा लाव ना आता मला पण 35च राहिला रे. तू बोलू नका. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडानंतर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नितीन कमालीची गोलंदाजी करत असताना 4 धावसंख्येवरती 3 गडी बाद अशी अवस्था प्रथम फलंदाजी करत असताना एडव्हान्स संघाची पाहायला मिळते. यावेळीचा बॉल अखूट टप्प्यावरती जरूर होता परंतु पडल्यानंतर थोडा खाली राहिला. स्क्वेअरलेगचा खेळाडू वेगाने बॉलवरती आला परंतु त्यानं चूक केली. त्याचा फायदा लगेच उचलला. दुहेरी धावा पूर्ण होत असताना अक्षरशः मैदानामध्ये जर पाहिलं ना तर जेव्हा बॉल डिलिव्हर होतो तेव्हा होळी पाडाकर 11 आहेत परंतु जेव्हा एखादी विकेट जाते तेव्हा काय ते जणू 111 आहेत की काय असा भास मैदानामध्ये दाखल होतोय. धावफलकावरती 6 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर कौस्तुभ बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय दुसऱ्या दिवसामध्ये देखील एडव्हान्स संघ घेत होता परंतु आज हा निर्णय त्यांच्या अंगलट आलाय आणि खूप मोठ्या अडचणीमध्ये इकडून अडचणीमधून एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे. ओ वेगवान चेंडू घरच्या मैदानावर खेळण्याचा एक्सपिरियन्स पूर्णपणे वापर केला गेलाय आणि वापर करत असताना पहिले षटक ओळखता नितीन सुद्धा तोच प्रयत्न कायम सुरू आहे. डेफिनेटली काही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना नितीनचा विचार केलात ना तर मला वाटते अगदी अनुभवी गोलंदाज आहे. वयाच्या 35-40 मध्ये सुद्धा खेळत असताना ज्या दमानं तो गोलंदाजी करतोय ना अगदी दमछाक करतोय बॅटिंग करणाऱ्या बॅटर कुणालची. पुन्हा एकदा नितीन यावेळीचा बॉल अखूट टप्प्यावरती समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला आस्तिक वेगानं बॉलवरती चेंडू उचलला. फेकी वेगवान कलेक्शन खराब बचावलाय तो अर्थातच बॅटर हर्षल. धाव मिळतात त्या 2 दुहेरी धावेने धावफलक वधारत आहे. धावफलकावरती 3 बाद 8 धावा. 8 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. एखादा मोठा फटका इकडून हवाय एडव्हान्स संघाला. मॅच निर्णायक आहे. इकडून जिंकणारा संघ पुढे जाणार हरणाऱ्या संघाला स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. त्यासाठी एखादा मोठा फटका. आता तो मोठा फटका येणार कधी गरजेचं आहे. मोमेंटम शिफ्ट होणं गरजेचं आहे कारण कौस्तुभ असं म्हटलं जातं खेल जिंदगी का हो या क्रिकेट का सही समय पे गियर जो बदलता है जीतता वही है. इथून गियर चेंज करणं गरजेचं आहे परंतु ज्या गिअरनं होळीपाडाची गाडी चालली आहे मी म्हणेन बोट चालली आहे ना या वादळाच्या समुद्रामध्ये त्यांना थांबवणं आता मात्र अवघड होत चाललंय ते एडवणकरांना. पुन्हा एकदा नितीन सज्ज होतोय. यावेळीचा बॉल अखूट टप्प्यावरती नॅश वा 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 क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण नॅशचं अप्रतिम विकेटचं पतन. चला 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 होळी पाडाकर स्कोर कार्ड वरती 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. हा स्कोर कार्ड आहे की एखाद्या कंपनीच्या सेन्सेक्सचा निफ्टी 50 आहे हेच जणू कळेल आता मैदानाच्या आतमध्ये. 8-4-6-3 असंच काहीसं चाललंय. अगदी आनंद घेत असताना छोटे खेळाडू सुद्धा. चला परंतु होळी पाडाकर एवढा वेळ आपल्याला दौडून चालणार नाहीये. चला यानंतर टॉस करता कॉल करूया. रेहान दुर्गेश 11 अर्नाळा आणि त्यांच्या विपक्षामध्ये ब्रह्मेश्वर कळम दोन्ही कर्णधार. चला या 6 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. ब्रह्मेश्वर कळम आणि रेहान दुर्गेश 11 अर्नाळा. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर चला आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. येस सर. बॉल द्या मैदानामध्ये. चला बॉल द्या लवकर. नवीन बॉल द्या. चला टाका लवकर एवढा वेळ नाहीये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा. जणू काही आपल्या घरच्या मैदानावरती एखादी मोहनी टाकावी जादू टाकावी अशा प्रकारे गोलंदाजांनी बांधून ठेवलं बॅटर्सना. परंतु जादूपेक्षा त्यांची जी मेहनत होती ना ती मेहनत या ठिकाणी दिसून आली. आणि या 4 विकेट्समध्ये जे 2 विकेट्स आले ते कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये भूमेशचं आणि अर्थातच नितेश अर्थात नॅशचं देखील आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. नव्यानं बॅटर मैदानामध्ये आले आहेत. एडव्हान्सचा बाहुबली मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करण्याकरिता प्रज्वल आहेत स्ट्रायकर एंडकडे. नॉन स्ट्रायकर एंडला हर्षल. इथून मात्र जर पाहिलात तर किमान 20 धावा बनवा. मृदुल पाटील आणि कंपनीचा हा इशारा असणार आहे दोन्ही बॅटर्सना. परंतु त्यांना थांबवण्याकरिता भूमेश
गोलंदाजी मार्कमध्ये पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑल राईट ऑन द मनी. वाह क्या बात आहे. काही दिवसांपूर्वी श्रेयस तळपदेचा एक चित्रपट आला होता आणि त्याच्या कोचनं ठेवलेला कॉइन जसा त्यानं बॉलनं उडवावा तशा प्रकारे भूमेशनं यावेळेस यष्ट्यांचा वेध घेतला होता. चांगला बॉल पहा, रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. जर बॅट लागली नसती तर निश्चित बॅटरला परतावं लागलं असतं, कारण अंपायरने तर मी म्हणतो अपील न करता हात वर केला असता. एवढा राईट ऑन द मनी हा बॉल हाताळला होता. परफेक्ट बॉल, परफेक्ट. 3 स्टंपच्या मधोमध ब्लॉक कॉलचा मारा पुन्हा एकदा सज्ज होतोय. काय करून एखादा मोठा फटका. ओ वेगवान, भरपूर वेग, परंतु दोन्ही गाड्या एकाच रुलावर, म्हणजे एकाला आता मात्र पाठवावं लागलंय. अजून एका विकेटचं बटन गॉन. क्या बात आहे. आणखी एक सांघिक यश, निम्मा संघ गारद झालाय. प्रज्वलला माघारी परतावं लागतंय. 5 फलंदाज केवळ 9 धावसंख्येवरती माघारी परतत असताना होळीपाड्यामध्ये आज होळी नाही आहे, परंतु उत्सवापेक्षा देखील कमी इथं वाव नाही आहे. बहुसंख्येनं प्रेक्षक राजा मैदानामध्ये येतोय. कौतुकाची थाप मैदानामध्ये येत असताना चला बॅटरनी पण चला थोडंसं घाई करा बॅटर. हा मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिलं असं धावफलक आहे जिकडे इतक्या मोठ्या अडचणी वाढल्यात. 9 धावांवर 5 गडी बाद, 2.2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ होणं शेष आहे. किमान ऍटलिस्ट एखादा मोठा फटका, एखाद्या मोठ्या फटकाने तो किमान 18-20-22 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, परंतु तो प्रयत्न करावा लागणार आहे. तो प्रयत्न कोण करून आणेल यावरून नजरा. ओ पुन्हा वेगवान. अपील केली जाते. पुन्हा तेच दोन्ही गाड्या एकाच रुलावर लगातार दुसऱ्यांदा असं घडलंय आणि जसं आलंय तसं बाद व्हावं लागलंय. अजून एका विकेटचं पतन, 6वा गडी बाद झालाय. सर गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. मला वाटतं धावफलक पहिल्यांदा असं आहे की त्या धावफलकामध्ये तितकीच ताकद नाहीये. 10मध्ये 6 गडी, 9 धावांवर जवळपास 6 गडी बाद झाल्यात. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय एडवन संघाला. 9 या आकड्यावरती 6वा फलंदाज बाद झालाय. निम्मा संघ गारद झालाय. अर्धा डझन मावळे एडवन संघाचे गारद होताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर इन झालेत प्रणित 8व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता. पहिल्यांदाच एडवन संघ एवढा डळमळलाय या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. भूमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळीचा बॉल आणखी एक डॉट बॉल. वा क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. आता स्पष्ट दडपण जाणवतंय बॅटरच्या खांद्यावरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. केवळ 1 धाव आली आहे या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहायला गेलात ना तर 1 धाव, रनआउट डॉट, म्हणजे हा 3रा डॉट बॉल भूमेशनं हाताळला आतापर्यंत. 2 बॉल शेवटचे आहेत. चला थोडंसं घाई करूया. आपल्याला जागृत राहावं लागेल, कारण इथून अजून 2 मॅच बाकी आहेत मित्रा. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता खूप मोठं योगदान मान्यवरांचं आम्हाला मिळालंय, त्यांचं देखील कौतुक. यावेळेचा ओहो बंटी बाहुबली, क्या बात आहे. मला वाटते मात्र साहेब, ज्या वेळेस मुघलांनी या बेटावरती हल्ला केला असेल आणि तेव्हा जे मराठे अगदी निर्भीड छातीने उभे राहिले असतील, त्याप्रमाणे आज होळीपाड्याचा प्रत्येक खेळाडू निधड्या छातीने उभा राहिला आहे आणि जणू क्षेत्ररक्षक नाही तर भिंत म्हणून या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. अगदी मी म्हणेन उशिरानं दुहेरी आकडा धावपलकावरती कौस्तुभ लागलाय. 10-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू, 10 धावा धावपलकावरती 6 गडी बाद. इकडून काय एखादा मोठा प्रहार शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर. ओ क्लीन बॉल, वेगानं येणारा चेंडू डायरेक्टली बॅटशी नव्हे तर यष्टांची संपर्क साधलाय. नक्कीकार बाद व्हावा लागलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय जिकडे 10 धावा धावपलकावरती 7 गडी बाद. आणि पहिल्यांदाच असं या स्पर्धेमध्ये झालंय की त्या लो स्कोरिंग मॅच ला त्या ताकदीमध्ये बनवलंय. टॉस करणार आहोत जिकडे ब्रह्मेश्वर क्रिकेट क्लब कळम समोर रेहान दुर्गशलबेन दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये दाखल, जिकडे दीपेश सर जॉईन असतील. चला टॉस कडे जातोय आपण, ज्या ठिकाणी क्रमित मेहर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला ब्रह्मेश्वर कळम कर्णधार चला आलाय, यश आणि करण देखील आलाय. सेमीफायनल नंबर 2 अगदी चकित झाले आहेत अर्नाळाकर आणि कळमकर देखील होळीपाडाकरांची
ही बॉलिंग बघून. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. यश, महत्वाचा सामना आहे. अर्नाळासारखा संघ समोर आहे. चांगला खेळ कालचा दिवसात तुमचा संघ, परंतु आज या निर्णयाकडे कशा पद्धतीने बघताय? अर्नाळा टीम चांगली आहे, त्यांच्यासमोर मी चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करू. डिसिजन फिल्डिंग एकंदरीत प्रशांत गरज सारखा समोर जागतिक क्रिकेटचा एक सितारा आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? खरं म्हणजे क्रिकेटमध्ये कोण छोटं मोठं नाही आहे, तरी प्रशांत गरज चांगला खेळाडू आहे, त्याला आम्ही आउट करण्याचा जास्त प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. कारण घरचा संघ आहे समोरच्या बाजूला. कळममध्ये तुम्ही बरंचसं क्रिकेट खेळताय. कळम करता देखील कधी कधी लेदर क्रिकेट खेळलायत, परंतु आज त्यांच्या विपक्षामध्ये खेळायचं आहे. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? कलम तर एक आमचा घरचा संघ आहे. आम्ही छोटीपणी पण तिकडेच, माझा सर्व मामागड पण तिकडेच आहे, तर आम्ही पण चांगला गेम करायचा प्रयत्न करू. न ते रबर बॉल स्पेशलिस्ट आहेत, आम्ही पण आता रबर बॉल चालू झालेली आहे, तर आम्ही पण आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपणास. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. ब्रह्मेश्वर कळम संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी ठरवले आम्ही पहिल्यांदा 3 षटकांच्या लढतीमध्ये गोलंदाजी करणार आहोत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. टाक्यू सर. आपण पाहतो ऐकतो होलीपाडा चषक 2025 क्रिकेटचा मोठा तरार, रणसंग्राम, महासंग्राम. एक अर्नाळा किल्ला नगरीमध्ये ही स्पर्धा जी आपल्या भेटीला आली होती. गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, जिकडे शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. चला ग्राउंड खाली करा, चला प्लीज. 2 बॅटर पाठवा. पहा लो स्कोरिंग मॅच आहे, इतकी लो स्कोरिंग की मॅचला मजा सुद्धा येणार नाही, इतकी लो स्कोरिंग मॅच. होळीपाडा. हर्षद चला घाई करा मित्रांनो, एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. आपण मॅच सुंबरी पहिल्या इनिंग मध्ये पाहतो, जिकडे हर्षदने पहिल्या षटकामध्ये 4 धाबा 2 गडी बाद. दुसरा षटक नितीन 4 धाबा 2 गडी बाद आणि तिसऱ्या षटकामध्ये 2 धावांवर 3 गडी बाद. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ जो संपला होता. आता टार्गेट किती धावांचं आहे? 11 धावांचं टार्गेट सेट केलंय. सर तुम्ही गुरुवारपासून स्पर्धेला जोडले गेले. SS अर्नाळा किल्ल्याने जो काही खेळ गुरुवारच्या दिवशी आणि आजच्या या सेमीफायनल नंबर 1 मध्ये जो काय दाखवला तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. एडव्हान्स संघाने सुद्धा तितकेच प्रयत्न केले होते आणि तो प्रयत्न करत असताना आज एडव्हान्सचा संघ तितक्याचा बॅकफुटवर गेला आणि बॅकफुटवर जात असताना तितक्याच्या धावा बनल्या नाही. ही सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत या मॅच मध्ये राहिली गेली. 18 चेंडू 11 धावांचं आव्हान पेलण्याकरिता आघाडीचे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. अविनाश आणि त्याला साथ देण्याकरिता मैदानामध्ये दाखल होतोय तो अर्थातच जागृत. जागृत धनु. चला थोडस घाई करूया मृदुल, वेळ वाचूयात मित्रा, कारण यानंतर अजून आपल्याला अंतिम सामन्याचा देखील आनंद घ्यायचा आहे. हर्षद मेहर. चला ऑल सेट. पहिला बॉल ओ लोवर फुलटॉचा बॉल बऱ्याच वरून आणि आमचे ऑफिशियल पंच ऑलरेडी रेडी. नो साठी. येस. नेक्स्ट बॉल फ्री हिट. भरपूर वरून होता, भरपूर इतक्या वरून होता की हातामधून चेंडू सुटला होता. नगरकार नो चेंडू आमच्या ऑफिशियल पंचाने घोषित केला गेलाय. जागृत आणि अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 11 धाबांचं टार्गेट सेट केले गेले 18 चेंडू मध्ये. मृदुल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. नेक्स्ट दूर मेटके. अशीच काहीशी अवस्था पाहायला मिळते एडवनकरांची या मैदानावरती आज. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला चाललाय. बॉल मध्ये डीप स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक उचलून फेकी करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाह वाह वाह, क्या बात है. इसे कहते हैं आंखों में इशारा और चुरा लिया है दूसरे रन को. रनिंग बिटवीन द विकेट कशा प्रकारते वेगाने होती. पहिली रनिंग बिटवीन घेत असताना पहिली धाव घेत असता तितकंच चोलच नव्हती. दुसरी धाव इतक्या वेगाने घेतली आणि ते बघता बघता 2 धाबा कंप्लीट. एडव्हान्स संघ इतक्या मोठ्या अडचणीमध्ये येईल कदाचित दीपेश सर विचार सुद्धा केला नसेल. डेफिनेटली, कारण मृदुल पाटील, भाविक तरे ज्या फॉर्म मध्ये होते ना पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये सफाळे गटादरम्यान खेळत असताना अक्षरशः
भारावून सोडलं होतं त्यांनी. यावेळीचा बॉल अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न मृदुलचा पुनश्च एकदा दिशा भरकटला. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दुसरी अतिरिक्त धाव या आतापर्यंत इनिंगमध्ये मोजली गेली आहे. बँक बॅलन्स नाही आहे मृदुलला, हा देखील विचार करावा लागणार आहे. 11 धावाच त्याला डिफेंड करायचे आहेत. 18 बॉल त्यांच्याकडे शिल्लक होते. आता जर तुम्ही पाहिलात ना तर केवळ 1 बॉल झालाय आणि 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता शिल्लक आहेत 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत त्या 7 धावा 17 बॉल. यावेळीचा बॉल वेगानं शरीरावरती हाताळला. अविनाशनं केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. भाविक पाटीलनं खूप वेगानं फेकी केली, गरज नव्हती याची. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी करिता यायला लागलेत अविनाश. 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. फर्स्ट रेट आणि फ्रस्ट्रेशन केवळ पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये एडवणकरांकरिता. या 3 धावानं काय झालं तर विजयाचं अंतर आणखी कमी केलं. त्या अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीम होळीपाडा क्रिकेट क्लब, माफ करा SS क्रिकेट क्लब होळीपाडानं खूप मोठ्या अडचणीत, खूप मोठ्या, इतक्या मोठ्या अडचणीत आहेत की आता कळायला सुद्धा मार्ग नाही. पहा हे घडतं ज्या वेळेला दबाव येतं, ज्या वेळेला धावा कमी असतात धावफलकावर, बॉल जास्त असतात, त्यावेळेला हे घडतं. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलं. सर या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता राहिली गेली. यावेळीचा फटका जाणून बुजून हवेमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक वेगाने चालले आहेत, बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. 2 पूर्ण झाल्या, आता 2 वरतीच थांबतील. स्कोर इज ऑन लेवल नाव. 10 धावा धावफलकावरती. आता केवळ विजयाकरिता 1 धावेची गरज आहे. मी होळीपाडाकरांना विनंती करेल की तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल, अंतिम सामना अधिक षटकांचा खेळायचा असेल तर आधी मैदानात जाऊ नका. यावेळीचा बॉल हो तेच तर्रार परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देणारा हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल. पहा किती वेगाने चेंडू हाताळत होतो. अकुट्टपता चेंडू ओ इतक्या वेगाने की इतकून थोडासा शरीराच्या बाजूने गेला होता आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू. फक्त 1 धाब्याची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी SS क्लब होलीपाडा या संघाला. ओ पटकावरून ऑन साइडला लॉफ्ट केलं. मॅच फिनिश. सामना जिंकला SS क्लब होलीपाडा या संघानं आणि पराभवाच्या छायेत जातोय एडवन संघ. चला ब्रह्मेश्वर कळम क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला नो डाऊट या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जर तुम्ही पाहिलात ना तर पहिल्या षटकामध्ये ज्यानं सेटअप केला हा सामना, मृदुल पाटील, भाविक तरेसारखे महत्वाचे फलंदाज ज्यानं बाद केले तो हर्षल मेहर आहे या पहिल्या सामन्याचा सामनावीर. 1 ओव्हर धावा खर्च घातल्या 4 आणि फलंदाज बाद केले 2. तो हर्षद पाटील आहे या सामन्याचा सामनावीर. पहा हर्षदनं आपली प्लेअर ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे ती गोलंदाज भूमेशला, ज्यानं 3 विकेट घेतल्या होत्या. त्याला हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. तर मी विनंती करतोय क्रमित मेहर 3 ओव्हरची मॅच असणार आहे. आम्ही